हॅलो स्टुडंट्स, दिया कोचिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चॅप्टर 1 मधील अतिशय महत्त्वाचा भाग इव्होल्यूशन. इव्होल्यूशन म्हणजेच उत्क्रांती. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाची आहे डार्विन्स थिअरी. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विननी सांगितलं आहे की इव्होल्यूशन ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे आणि ती नॅचरल सिलेक्शन आणि स्पेसिएशनमुळे घडते. ही थिअरी जगभरात सर्वात जास्त मान्यता प्राप्त आहे. डार्विन यांनी 5 पॉस्ट्युलेट मांडले आहेत. एक-एक करून आपण ते बघूया. सगळ्यात पहिलं पॉस्ट्युलेट आहे ओव्हर प्रोडक्शन. एव्हरी स्पेसीज टेंड टू प्रोड्यूस फार मोर ऑफस्प्रिंग दॅन द एन्व्हायर्नमेंट कॅन सपोर्ट. म्हणजेच प्रत्येक स्पेसीज हे गरजेपेक्षा जास्त ऑफस्प्रिंग निर्माण करतं. म्हणजे एन्व्हायर्नमेंटला जितकं सांभाळता येईल त्यापेक्षाही जास्त संख्या निर्माण करतं. दुसरे पॉस्ट्युलेट स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. बिकॉज रिसोर्सेस, फूड, स्पेस, वॉटर आर लिमिटेड, ऑर्गॅनिझम्स मस्ट कम्पीट विथ ईच अदर अँड विथ देअर एन्व्हायरमेंट टू सर्व्हाइव्ह. याचाच अर्थ अन्न, पाणी, जागा या गोष्टी मर्यादित असल्यामुळे प्रत्येक जीवाला सर्व्हाइव्ह करण्यासाठी संघर्ष करायला लागतो. तिसरं पॉस्ट्युलेट आहे व्हेरिएशन. नो टू इंडिव्हिज्युअल इन द पॉप्युलेशन आर एक्झॅक्टली अलाइक. नॅचरल व्हेरिएशन एक्झिस्ट अमॉंग ऑफस्प्रिंग. याचाच अर्थ कोणतेही दोन इंडिव्हिज्युअल सारखे नसतात. ऑफस्प्रिंगमध्येच नैसर्गिक व्हेरिएशन असतातच. चौथं पॉस्ट्युलेट आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. इंडिव्हिज्युअल विथ व्हेरिएशन बेस्ट सुटेड टू देअर एन्व्हायरमेंट सर्व्हाइव्ह अँड रिप्रोड्यूस मोर सक्सेसफुली दॅन अदर्स. म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअल्समध्ये एन्व्हायरमेंटला योग्य असे व्हेरिएशन असतात तेच जास्त चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह करतात आणि रिप्रोड्यूस करतात. शेवटचं पॉस्ट्युलेट आहे नॅचरल सिलेक्शन. ओव्हर मेनी जनरेशन नेचर सिलेक्ट्स फेवरेबल व्हेरिएशन, ग्रॅज्युअली गिव्हिंग राईज टू न्यू स्पेसीज. याचाच अर्थ नॅचरल सिलेक्शन घडून नवीन नवीन स्पेसीज तयार होते आणि अनेक जनरेशन नंतर निसर्ग स्वतःच योग्य असे व्हेरिएशन निवडतो आणि त्यातून हळूहळू नवीन स्पेसीज तयार होते. आता पाहूया स्पेसिएशन म्हणजे काय. ड्यू टू इव्होल्यूशन, न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर फॉर्म्ड. A species is a group of organisms that can produce fertile offspring through natural reproduction. स्पेसीज म्हणजे काय? जे ऑर्गॅनिझम नैसर्गिकरित्या रिप्रोड्यूस करून फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करू शकतात त्यांच्याच ग्रुपला स्पेसीज असे म्हणतात. आता या स्पेसिएशनची काय काय कारणं असतील? या स्पेसिएशनची 3 कारणं आहेत मेन. सगळ्यात पहिलं आहे जेनेटिक व्हेरिएशन. डिफरन्सेस ॲक्युमुलेट विदिन पॉप्युलेशन ओव्हर जनरेशन्स. थोडे थोडे करून जे जेनेटिक व्हेरिएशन होतात ते अनेक जनरेशन नंतर स्पेसिएशन क्रिएट करू शकतात किंवा डिफरन्स क्रिएट करू शकतात. पुढचं कारण आहे जिओग्राफिकल आयसोलेशन. ए फिजिकल बॅरियर सेपरेट्स पॉप्युलेशन विच देन इव्हॉल्व्स इंडिपेंडंटली. ए फिजिकल बॅरियर फॉर एक्झाम्पल एखाद्या बेटावरती एक वेगळीच प्रजाती तयार होते. याचं मेन कारण आहे जिओग्राफिकल आयसोलेशन. आणि नेक्स्ट इज रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. अ सेपरेटेड ग्रुप कॅन नो लॉंगर इंटरब्रीड, फिक्सिंग देम ॲज अ डिस्टन्स स्पेसीज. म्हणजेच हा जो सेपरेटेड ग्रुप आहे त्यांच्यात इंटरब्रीडिंग न झाल्यामुळे एक वेगळी डिस्टिंक्ट स्पेसीज तयार होऊ शकतात. आता आपण बघूया एव्हिडन्सेस ऑफ एव्होल्यूशन काय आहेत. यात एकूण 6 प्रकार आहेत. एक एक करून आपण ते बघूया. सगळ्यात पहिला आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फॉलॉजी म्हणजे आउटर फॉर्म अँड फिजिकल स्ट्रक्चर. यात आपण ऑर्गॅनिझमच्या बाह्य रचना म्हणजे आउटर फॉर्मची तुलना करतो. फॉर एक्झाम्पल कुत्रा, बकरी, मेंढी यांच्या तोंडांची रचना, नाकपुड्यांची जागा, कानाचे आकार, अंगावरचे केस यात साम्य आहे. यावरून असं सिद्ध होतं की या तिघांचा ओरिजिन कॉमन ओरिजिन आहे. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस means similarities in the outer form and physical structure of different organisms, which suggest that they share the same origin and common ancestor. Example, dog, goat, and sheep show similarity in mouth structure, position of nostrils, ear auricles, and thick body hairs, pointing to shared ancestry amongst the animal. Next evidence is anatomical evidence. Anatomical evidence goes deeper than outward form. It compares internal structure and origin of organs to reveal true relationship. Anatomical evidence हा बाह्य रूप नाही तर आतलं इंटरनल स्ट्रक्चर्स आणि ऑर्गनचं ओरिजिन हे सगळं कम्पेअर करतं. उदाहरणार्थ आपण जर मांजर, वटवाघूळ, व्हेल यांचे फोरलिम्सचा एक्सरे बघितला तर हे सगळे कॉमन ॲन्सेस्टरकडून आलेत हेच आपल्याला वाटतं. यांची बाह्य रचना वेगळी आहे पण इंटरनल स्ट्रक्चरमध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत. याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. होमोलोगस ऑर्गन्स फॉर एक्झाम्पल
forelimbs of human, cat, bat and whale. This points to a common ancestor. आणि त्याच्या अगेन्स्ट analogous organs, different structure and origin but similar function. For example, wing of birds and insects result in convergent evolution. That means not shared ancestry. तिसरा एव्हिडन्स आहे vestigial organs. Vestigial organs are reduced non-functional remnant of organs that were fully functional in ancestral organism. याचाच अर्थ वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे आत्ता आपल्याला निरुपयोगी असलेले अवयव जे कदाचित आपल्या पूर्वजांना उपयुक्त होते. दे मे स्टील बी युजफुल इन रिलेटेड स्पेसीज. म्हणजे दुसऱ्या कुठल्या स्पेसीजमध्ये ते उपयुक्त असतील पण आपल्याला नाही आहे. याचंच एक्झाम्पल म्हणजे अपेंडिक्स. अपेंडिक्स इज युजलेस इन ह्युमन बट फंक्शनल इन रुमिनंट्स, फॉर एक्झाम्पल काउज, वेअर इट हेल्प्स डायजेस्ट सेल्युलोज. याचाच अर्थ आहे की आपल्याला सध्या अपेंडिक्स या ऑर्गनचा काही उपयोग नाही आहे, पण जे रवंथ करणारे जनावर आहेत जसं गाई म्हशी त्यांना सेल्युलोज डायजेस्ट करायला अपेंडिक्सचा उपयोग आहे. सिमिलरली इयर मसल्स आर वेस्टिजियल इन ह्युमन बट दे आर स्टील युज्ड बाय मंकीज अँड कॅटल टू मूव्ह देअर इयर्स. माणूस आपले कान हलवू नाही शकत, पण इतर जनावरं मात्र त्यांचे कान हलवू शकतात. आता असे कुठले कुठले वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत ह्युमन्समध्ये? टेलबोन, विजडम टीथ आणि बॉडी हेअर. की आता माणसाच्या अंगावर तेवढे केस नसतात जेवढे इतर जनावरांच्या अंगावर असतात. त्यामुळे हे सगळे वेस्टिजियल म्हणजे आता निरुपयोगी ऑर्गन्स झालेले आहेत. याच्या पुढचा एव्हिडन्स आहे पॅलिएंटॉलॉजिकल एव्हिडन्स. बेसिकली लक्षात घ्या, फॉसिल्स म्हणजेच भूतकाळात जे जीवाश्म जतन झालेले आहेत त्यांनाच फॉसिल्स म्हणतात. आपण मूव्हीज वगैरेमध्ये नाही का बघत की डायनासॉर्सचे पूर्ण स्ट्रक्चर हे फॉसिलाइड स्वरूपात आहे, तर दॅट इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. अ फॉसिल इज अ प्रिझर्व्ड ट्रेस ऑफ पास्ट ऑर्गॅनिझम फाउंड इन स्टोन, बोन और एम्बर. कार्बन डेटिंग रिव्हिल्स फॉसिल्स एक्झॅक्ट एज. कार्बनचे दोन आयसोटोप आहेत, C14 आणि C12. यातला C14 हा रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे. सो C12 टू C14चा रेशोवरनं आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की हा फॉसिल किती जुना आहे. किंवा अजून एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवू शकतो आपण की जमिनीत जितकं खोल फॉसिल सापडेल तितकं ते सगळ्यात जुनं. नेक्स्ट एव्हिडन्स इज कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्समध्ये असे ऑर्गॅनिझम आहेत ज्यांच्यामध्ये दोन वेगवेगळ्या ग्रुप्सचे कॅरेक्टर्स एकत्र दिसतात. उदाहरणार्थ पेरिपेटस. आता हा पेरिपेटस एक मऊ शरीराचा अळीसारखा दिसणारा प्राणी. हा गांडूळसारखा दिसणारा प्राणी दॅट मीन्स ॲनिलिडा आणि ऑर्थोप्रोडा म्हणजे कीटकांसारखे दिसणारे प्राणी या दोघांच्यातला दुवा आहे, कारण हा दोघांच्यातलेही गुणधर्म दाखवतो. नेक्स्ट इज लंगफिश. आता लंगफिश हा जलचर आणि उभयचर म्हणजे पाण्यात राहणारा आणि जमिनीवर पण जगू शकणारा यांच्यातला एक दुवा आहे किंवा कनेक्टिंग लिंक आहे. पुढचं एक्झाम्पल आहे आर्किओप्टेरिक्स. आता हा पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांच्यातला दुवा आहे किंवा कनेक्टिंग लिंक आहे. आणि शेवटी आहे डकबाईल प्लॅटिपस. हा मॅमल्स आणि रेप्टाइल्स मधला कनेक्टिंग लिंक आहे. आता बघूया सहावा एव्हिडन्स, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. In their earlier stage, the embryos of very different vertebrates, fish, chicken, human, look remarkably similar. These similarities fade as development proceeds. म्हणजेच बरेचसे स्पीसीज त्यांच्या सुरुवातीच्या म्हणजे एम्ब्रिओ अवस्थेत असताना त्यांच्यामध्ये खूप साम्य दिसतं. पण जसं जसं पुढे डेव्हलपमेंट होत जाते तसं तसं हे साम्य कमी होत जातं. यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की या सगळ्यांचा अँसेस्टर हा पूर्वी कॉमन अँसेस्टर असावा. आपण पाहूया लॅमार्किझम. लॅमार्किझम ही इव्होल्युशनची दुसरी थिअरी आहे. लॅमार्क प्रपोज द इव्होल्युशन रिझल्ट्स फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग देअर ओन लाईफ. याचाच अर्थ लॅमार्कने इव्होल्युशन हे ऑर्गॅनिझम स्वतःच्या लाईफमधल्या ॲक्टिव्हिटीजमुळेच होतात किंवा घडतं अशी थिअरी प्रपोज केली. चला याची काही एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे जिराफ्स नेक. फॉर जनरेशन्स giraffes stretched their necks to browse the leaves at the top of the trees. Lamarck said that this constant stretching made the neck longer and longer and this was passed to the offspring. म्हणजेच काय, तर जिराफनी पिढ्यानपिढ्या उंच झाडांची पानं खाण्यासाठी मान ताणत राहील. ही लांब मान पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर झाली. लॅमार्कनी याचा अजून एक एक्झाम्पल दिलं, ब्लॅक स्मिथ्स आर्म. Constant hammering strengthened a blacksmith's arm and shoulder muscles during his lifetime. It was claimed that this strength would be inherited by children. म्हणजेच काय, तर सतत हातोडा मारल्यामुळे लोहाराचे हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात. आता हेच ताकद
पुढच्या पिढीमध्ये किंवा मुलांना वारशाने मिळते. थर्ड एक्झाम्पल, फ्लाइटलेस बर्ड. ऑस्ट्रिच अँड इमू stopped using their wings to fly. Lamarck said disuse caused their wings to become weak and functionally useless over generation. तर आपल्याला माहितीच आहे की ऑस्ट्रिच अँड इमू हे पक्षी उडत नाहीत. ॲज पर लॅमार्क यांनी पंखांचा ऑस्ट्रिच आणि इमू यांनी पंखांचा वापर बंद केला. त्यामुळे त्यांचे पंख कमजोर आणि निरुपयोगी झाले. आता लॅमार्किझममध्ये 2 कोअर आयडियाज आहेत. त्या काय आहेत ते पण बघूया. Lamarckism rests on two theories: use and disuse of organs. Active organs develop, inactive ones degenerate. तर जे ॲक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते पुढं डेव्हलप होत जातात आणि त्याच्यामध्ये घडलेले बदल पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. जे इनॅक्टिव्ह आहेत ते ऑर्गन्स नामशेष होत जातात. आता आपण पाहूया ह्युमन इव्होल्युशन्सच्या काय काय स्टेज आहेत. याआधी आपण शिकलेलोच आहे की माणसाची उत्क्रांती ही माकडासारख्या जनावरांपासून झालेली आहे. तर ती कशी झाली हे आपण पाहूया. आता साधारणतः 4 मिलियन इयर्स अगो म्हणजे जवळपास 40 लाख वर्षापूर्वी रॅमापिथेकस हा फर्स्ट ह्युमन लाइक ॲनिमलचे अवशेष सापडतात. आता हे नॉर्मली ईस्ट आफ्रिका किंवा एशिया या रिजनमध्ये सापडतात. त्यानंतर साधारणतः 2 ते 4 मिलियन इयर्स अगो म्हणजे साधारणतः 20 ते 40 लाख वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियोपिथेकस याचे अवशेष सापडतात. दिस इज कॉल्ड ॲज मॅन विथ एप ब्रेन. म्हणजे काय? तर यांच्यामध्ये अपराईट चालण्याची कॅपॅसिटी आली होती. म्हणजे उभं चालण्याची कॅपॅसिटी आली होती. पण यांचा ब्रेन साइज सध्याचा जो ह्युमन ब्रेन आहे त्याच्यापेक्षा खूपच लहान होता. नेक्स्ट, होमो इरेक्टस. साधारणतः 15 लाख वर्षापूर्वी म्हणजेच 1.5 मिलियन इयर अगो. आता यांचे प्रॉपर्टीज काय आहेत? यांची पोश्चर अपराईट होते. म्हणजे यांनी हाताचा वापर सुरू केलेला होता. यांचा ब्रेन पण लार्जर होता आणि यांनी अर्ली टूल्स बनवायला सुरुवात केली होती. ऑब्व्हियसली इरेक्ट पोझिशन असल्यामुळं किंवा उभी पोझिशनमध्ये असल्यामुळं हाताचा वापर शक्य झाल्यामुळं त्यांनी टूल्स बनवायला सुरुवात केली होती. त्यानंतर येतो निअँडरथल मॅन, कन्सिडर्ड ॲज फर्स्ट वाईज मॅन. निअँडरथलला ग्रेटर इंटेलिजन्स आणि सोशल बिहेवियर होतं. म्हणजेच हा आता ग्रुपमध्ये राहणं शिकलेला होता. आणि लास्ट इज होमोसेपियन सेपियन म्हणजेच मॉडर्न मॅन, ज्यांनी ॲग्रिकल्चर, सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन या पृथ्वीतलावर आणले. आत्तापर्यंत आपण शिकलो. आता ते एकदा रिकॉल करूया. इव्होल्युशन, द ग्रॅज्युअल सिक्वेन्शियल चेंज इन द ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर मिलियन्स ऑफ इयर रिझल्टिंग इन न्यू स्पीसीज इज कॉल्ड इव्होल्युशन. Species, a group of organisms that can produce fertile offspring through the natural reproduction. Natural selection. Nature selects the variation best suited to survival. Darwin's central mechanism for evolution. Morphological evidences. Similarities in outer body form like mouth, nostril, ear, auricle, hair between species suggesting a common ancestor. Homologous organ with the same basic structure and origin but different functions, which evident common ancestry. Analogous organ with different structure but similar functions arising from convergent evolution, that means not shared ancestry. Vestigial organs, reduced or non-functional remnant of once useful organs, for example human appendix. What are connecting links? An organism showing characters of two different groups, for example peripatus, which shows common properties between Annelida and Arthropoda. What are fossils? A preserved trace of past organism used as paleontological evidence of evolution. Older fossils lie deeper in rock strata. What is Lamarckism? Jean Lamarck theory of use-disuse of organs and inheritance of acquired characters, which was later rejected. तर आपण आत्तापर्यंत जे शिकलो ते एकदा टेस्ट करूया. एक छोटीशी क्विज खेळूया. मी प्रश्न वाचेन, थोडासा वेळ देईन आणि त्याच्यानंतर करेक्ट उत्तर सांगेन. फर्स्ट क्वेश्चन, हू प्रपोज द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अँड सर्वायवल ऑफ द फिटेस्ट? जीन लॅमार्क, चार्ल्स डार्विन, ह्युगो डिव्राइस और ग्रेगोर मेंडल? विचार करा. येस, करेक्ट आन्सर इज चार्ल्स डार्विन. What is the process of formation of new species from earlier ones called? Transcription, mutation, speciation, or translation?
Correct answer is speciation. Human forelimbs, cat legs, bat wings, whale flipper are example of which kind of organs? Analogous organs, vestigial organs, homologous organs, or connecting links? Think. Correct answer is homologous organs because they share same basic structure and origin but different in functions, which are called homologous organs. Next question. The human appendix, which is useless to us but functional in cows, is example of what? A connecting link, a vestigial organ, an analogous organ, or a fossil? Correct answer is vestigial organ. Peripatus is considered a connecting link between which two groups? Pisces and Amphibia, Reptilia and Aves, Annelida and Anthropoda, Reptilia and Mammalia. Think. Correct answer is Annelida and Anthropoda. Peripatus shows a segmented body, thin cuticle, and parapodia like organs linking between Annelida and Anthropoda. Why was Lamarck's theory of inheritance of acquired characters rejected? Because organ never change during lifetime, because acquired characters are not transferred to next generation, only genes, because Darwin proved organ cannot degenerate, because it applies to only plant. Correct answer is because acquired characters are not transferred to the next generation, only genes are. Which is the correct order of human evolution? Read the options. Correct answer is second. Ramapithecus, then Australopithecus, Homo erectus, and Homo sapiens sapien. व्हिडिओ संपवण्याआधी एकदा रिकॅप करूया. Evolution is a gradual sequential change in group of living organism over millions of years, forming a new species through natural selection. Darwin's theory of natural selection and speciation is most widely accepted explanation for evolution. Speciation arises from genetic variation combined with geographical or reproductive isolation. Evidence for evolution comes from 6 sources: morphology, anatomy, vestigial organs, paleontology, connecting link, and embryology. Lamarck's theory of inheritance of acquired characters was rejected because only genes, not lifetime changes, pass to the offspring. Human evolution runs Ramapithecus, Australopithecus, Homo erectus, Neanderthal, and Homo sapiens sapien. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.